महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी नागरिकांना आणि प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून 2782 कोटी रुपये खर्च करून 29.6 किलोमीटर लांबीचा पनवेल कर्जत रेल्वे मार्ग उभारला जातोय. या रेल्वे मार्गावर एकूण 4 स्थानके असून 3 बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. या रेल्वे कॉरिडॉरचे 60% काम पूर्ण झालंय. या 3 बोगद्यांपैकी मुंबई उपनगरातील सर्वात लांब असलेल्या वेव्हरली बोगद्याचे काम पूर्ण झालंय. हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. नवीन मार्गिकेमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय लोकल रेल्वे गाड्या पनवेल मार्गे धावतील. या रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.